गौरव चल बाबा माझे नात घरी आहे का नाही काय माहिती काय करू राहिली काही नाही खाल्ली का नाही पेली चल बरं दार उघडव ना बाबला घ्या बरं झालं बस सापडलं आपल्याला दुकानात होतं लय महाग होतं माग होत ते रे एवढं महागाचं घ्यायला नाही पैसे होते आपल्याकडं बरं झालं बस सापडून गेलं दार उघड रे आहे का घरात हाय बरी घरी होती हो बाई काय करू राहिली काय माहिती काय करते ग बाई तुला बाऊला आणलं पाय मी धर बाबू बाऊला आणलं गेलं का लय महाग होतं बाई सापडलं बरं झालं मला ते बाऊला आणलं बाई तुला मी खेळायला बाऊला आवडलं का तुला आले ना बाई आले का बाई घर आहे कमी आहे या बस हा देते ना मम्मी देते ना पण आता हुशार बनली बाई आण बाई पाणी आण बाई कवाची म्हणा तू मी हे तर सापडलं बाई वाटा असं रोडवर नाही आणायचं दुकानामध्ये महाग असं बरं सापडलं दुकानात 100-200 असं कुणी आणलं आवडलं का तुला आवडलं बेटा आईने रस्त्यावरून आणलं बघ हा. काय तू पण रस्त्यावर दुकानातून आणायचं सोडून रस्त्यावर आणत बसल्या हा, नवं कुठं जुनं वाटतंय ते काय किती गंध झालेले ते तिला आवडलंय कसं असं ते काय आवडलं ना बेटा तुला आवडलं बाई आवडलं. पैसे नव्हते पण बरं झालं वाटत सापडलं बाई पैसे नव्हते तर आणायचं नाही ना रोडवर उचलून नाही आणायचं कोणाचं राहतं कसं राहतं उतारा राहतं कुणी टाकलेला काही नाही आता तेवढं उचारण बिचारण कोणी नाही करते गेलं सगळं आपलं उचलून. काही घेऊन येतात आता डोक्याला का नाही बाई कुठं नावला ते बाहेर गेले हो येतील आता हा कुठं बाहेर गेले गेलंय? नाही बाहेर गेले केव्हाचे आले ते ड्युटीवर परीला खायला आणायला गेले काय आणायचं परीला खायला ग बाई परीला तर काही आवडत नाही खायला काय पप्पा आले ना ग ही आई काय आली अगे आईने तर काय काढलं बी नाही ते अगं बॅग तर काढती प्रस बीस केव्हाची काय आली तू तुम्ही घ्यायला पण नाही गेले तर पायी आले अगं एवढं माझं काय ड्युटीचे काम राहतं एकच काम राहतं माझ्या मागे बसले पण नाही त्या अजून आताच आलेले आहे. पाणी पिलं का त्या आईने आणि हे काय आणलंय हे कोणते बावले आणले अगं हे बावले कुठून आणले रोडवरून उचलून आणलं का आईकडे काय पैसे नव्हते का काय यार आई तू पण ही परी ते बावलं आई कुठं ते बावलं कुठं सापडलं आणि तो गौरव कुठं आहे मग गौरव आला सोबत तुझ्या काय इथं गौरव काय गौरव का रे यार तुला कळत नाही का तू लहान राहिला का पैसे नाही म्हणे पैसे नाही मग काय झालं कशाला आणलं हे कुठून आणलं कोणाची उपा दुसरून अगं ठीक नाही हे परी ते डेंजर दिसू आई आई ते प्रस काढ ना तू पाण्याचा ग्लास आता तसाच ठेवला ते प्रस काढून घ्या ना आता ते तुला काय वज लागत नाही का अरे बाबू हे बावलं कुठून आणलं हे बावलं काय थांब मी आलो ते बावलं कुठं होतं ते आण ते बावलं बघ कुठं रस्ता ठेवलं होतं अगं परी ते कुठलं हे काय हे थांब ना पहिले अगं आई नको ते रस्त्यावरच नको मला ते वस्तू भीतीच वाटते गौरव जिथं होतं ते ठेवून जाय वय उचल ते जे का परी दे का ते दुसरं घेऊन येतो आम्ही दुसरं घेऊन येतो नवीन आणतो नवीन घेऊन येतो अगं नवीन आणतो ना मी जाऊ इकडे झोपली का मग थोडा घेऊन थांब झोपली का थांब खेळू जाऊ थोडं जाऊ दे अगं पण ते डेंजर दिसते बावलं हे ना बावलं जरा शाळेत आणि बावलं दिसतं मला पापे नको त्या बावल्यांची बाबू कुठलं बावलं येईन काय बावलं ये आई बी ना कुठून न घेऊन येते का आवडलं आई रस्त्यावरच्या वस्तू नका आणत जाऊ गौरवला बी कळत नाही काही नाही काय पैसे नाही काय नाही अरे मला सांगायचं फोन केला असता मला मी घेऊन आला असतो काय उचलून घे नको जाऊ दे थांबते मी नवीन घेऊन येते झोपू जाऊ दे खेळू दे का मध्ये आवडला असं खेळू दे थोडा वेळ जाऊ दे खेळू दे दुसरं नंतर परत ठेवून दे तिथं अगं आई यायची तर असेल ना तिथंच ठेवून दे आता कुठं होते रस्त्यावर रस्त्यावर कोणत्या रस्त्यावर होते इकडच्या कुठं हा का हा चौफुलीवरून त्या बस स्टँडच्या अरे तिथं पहिलेच एक त्या भूताचे किस्से घडता यार त्या बस स्टँडच्या चौफुली जवळ अगं आई तिथं लई आगुरी विद्या करता लोक विचित्र गोष्टी तिथं
अरे लय विचित्र गोष्टी काढते तिथं माहिती तुला काय करायचं? आता काही थांबले खेळू दे थोडा वेळ तिला आवडलंय ना थोडा वेळ खेळू दे वाटलंस तर नंतर आपण थोडा वेळ ती झोपली का मग ते आपण ठेवून देऊ वाटलंस हा परी झोप परी जाय तू खेळ मम्मी शोधतो गौरव पाणी तिला ना नको. थोडं झोपू दे आणि आपण ते भाऊलंय ना मला कुठं होतं तिथं थांब तिथंच ठेवून देऊ आपण हा बरं का? अरे ते रस्ता चांगला नाही या आईला कळत नाही तुला बी कळत नाही तू तर एवढा मोठा झाला एवढा शिकेल सावरेल पोरगा राहू दे चल बघतो मी पिलू नुसतं पाणीच नको. एक काम कर जेवण कर. तिची खेळायमध्ये गुंग आहे ती खेळायमध्ये गुंग आहे गौरव घे ना भाऊला घेतो भाऊला घे घेते भाऊला अरे चल. जा, मम्मी काय म्हणते बघ. चल, मेरे, चल. कोमल तिला घेतो तुला खेळायमध्ये हे करतो चल. करतो तुला खेळायमध्ये चल आपण दोघी जाऊ. जा तुला झोपू घाल हा झोप झोप तिथं झोप तिला झोपू घातला चल ठीक आहे, ते भाऊला घे चल चल आपण जाऊ आई तू थांबून घे चल आम्ही नाही तो गौरव आम्ही बरोबर टाकून आणतो ते कुठं होतं काय होतंय ना ते बघून येतो आम्ही चल गौरव दरवाजा खोल लवकर चल खोल लवकर दरवाजा हो दे मला कुठं होतं ते काय होतं ठेवेल तुम्ही कुठून वस्तू उचलून आणता रे तुम्ही काही बी करता कुठं होतं ठेवेल ते हां या इथं ठेवू दे दे ठेव चल का परत काम घे डेंजर दिसतं माझ्या ते कसं बघू राहिलं पाहिजे बघ ते तसं तसं दिसतं रे गौरव हे बघ बाबू हे बेकार दिसतं ये अरे डेंजर दिसतं रे बाबू चल चल तिथं इथं दे चल चल दरवाजा लाव चल घरात चल ए बरी झोपी हाती गेला परीला ए चल घर चल लवकर घर चल घरा चला घरा आता झोपे काय कर चल आनंद बसता तुम्ही गिरी कामा वस्तू ठेवून बरं का मी येतो ड्युटीवर जाऊन तर तुम्ही परीन तुम्ही ना खेळत राहा लक्षात होता मामी आहे घरी आजी पण आलेली आहे आता काय टेन्शन नाही हा मी जाऊन येतो मग ड्युटीवर का रे गौरव काका गेले का गेले का कामावर बर चालेल परी कुठं खेळतीये बाहेर खेळतीये का ए परी घरात ये ना चल ना चल बर बाहेर झोका खेळती का खेळ थोडा वेळ हा बर चालेल तोपर्यंत आपण जेवण करून घेऊ सगळेजण हा चला वाढून घेते मी परी तू जेवण करते का चल या इकडं काय झालं मी तिकडे फेकून आला बाई उचलून आणलं का मी काय म्हंटले होते तुम्हाला हा असं रस्त्यावर आणायचं नाही बाई मला काय माहिती फेकून आलो होतो भाई आणलं ग बाई ही तो परीला वॉश मध्ये करतोय बापरे म्हणून म्हणते मी रस्त्यावर आणायचं नाही चल घरात चल ग उतारे राहते फेकून आलो होतो ना पण चल घरात भाई परीला वॉश मध्ये केलं त्याने ए परी इकडे ये, चल लवकर आता बाई आता काय करायचं ए, चल चल लवकर बाई. ये तुम्ही तिकडे फेकून आलो होतो ए बाबा फेक तिकडं ते तुमच्या दोघांना सांगितलं होतं हा? फेकून आलो होतो काय रे गौरव आपण रोडवर फेकून आलतो मग घरी आणलं ना तुम्ही बाई ही पोरकी वश मध्ये झाली आहे आता आता माझी परी बा बरं तुमच्या मला बाई मला काय माहिती ग चाल माझ्या म्हणत राहते रस्त्यावर आणायचं नाही तिकडं 100 रुपये गेले असते ते परवडले असतं परी इकडे परी इकडे ये. चल चल बाई, परी परी ए माझ्या परीला कुठे घेऊन चाललाय तू तू आता काहीच नाही करू शकत ती वश मध्ये केलंय मी ही आता काय करायचं आत्या आता मला तर काही समजत नाहीये मला माहिती घेऊन आली ते हे बाबड्याला. लोका, भाई तो जसं म्हणून तसंच करतोय ना ते काहीच करू शकत नाही तुम्ही आता कोणीच काही करू शकत आता काय करायचं काहीतरी उपाय तरी सांगा आपल्याला काहीच नाही करू शकत ही बाई सुद्धा. परी चल त्याला बी ना वश मध्ये परी चल चल बाई परी चल तिला वश मध्ये. या बाळ मला खूप आवडलंय हे. भाई गौरव इकडे ये, गौरव तर तुला मारलं ए परी ते आता मी जे म्हणन तेच करन ती पोरगी भाई किती मोठा खैस आहे हा डेंजर फेकून आला रे चल कुठून आलं काय माहिती हा, काहीच कळणार नाही परी चल चल परी परी चल 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 परी आता मी हिला फेकून सोडणार. आणलं ग बाई ते बावलं मी तुम्हाला काय चाल माझ्या सोबत तुम्हाला म्हंटल मी रोडवरच आणायचं नाही 100 रुपये गेले असते परवडले असते पप्पा पोरीला घेऊन जाईल भाई आता काय करायचं आता ते घेऊन चालले माझ्या परीला तू पोरीला नाही घेऊन जाऊ शकत भाई आता काय करा ए, चल बाई चल ग मला तर काही समजायला नाही आत्या चल चल माझी पोरगी ए परी नाही परी हे पावलं बी नाही सोड माझ्या
परीला सोड 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 माझ्या परीला ते पाणी सोड. थोडंसं टाकायचं. सोड सोड आता काय करायचं ही काय कर देवाळ्यातली माय आणतो का बाहुलं पुढे. आण. ए देव आता बाहुला कुठं आहे जाने तुझा भावला घेऊन तुझा बावला घेऊन निघ जा जा येऊ नको आमच्या घरात जा जा ते गंगेचं पाणी जा ते टाक लवकर पाणी जा ही चला भाऊ घरात चला चला गेले ते. घरात, चला. चला चल चल परी चल चल परी 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 काय झालं तुला परी काय झालं तुला भाई किती मोठा खैस होता हे पा रस्त्यावरचा काही उचलून आणायचं नाही म्हणून म्हणते मी हे असं खैस येतो ते 100 रुपये गेले असते परवडले असते पण हे परवडतं का माझ्या पोरीला घेऊन गेला असतं ना ते